नाशिकचा भोंदू बाबा सध्या अटकेमध्ये आहे, त्याची चौकशी सुरू आहे. त्यावर नेमलेली SIT चौकशी करते. पण आपण एका वेगळ्याच प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की या बायका या बाबाच्या जाळ्यात अडकल्या, काही बायकांवर बलात्कार झाले, लैंगिक शोषण झालं, इथपर्यंत या गोष्टी सगळ्या ठीक आहेत. परंतु या भोंदू बाबाकडे बायका नेमक्या जात का होत्या? काय कारण होतं की या भोंदू बाबाच्या दरबारामध्ये या सगळ्या बड्या घरच्या बायका का जात होत्या, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे. आणि आपल्या हाती अत्यंत महत्वाच्या 10 गोष्टी लागल्यात, त्या विषयावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पटेल आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करत चला. प्रश्न गंभीरच आहे. भोंदू बाबांनी महिलांचं लैंगिक शोषण केलं, बलात्कार केले, अशा अनेक गोष्टी आता आपण सातत्याने ऐकतो. ते खोटंही नाही, ते खरंही आहे. परंतु या प्रश्नाचा शोध घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे की या भोंदू बाबाच्या दरबारामध्ये या बड्या अधिकाऱ्यांच्या, बड्या व्यापाऱ्यांच्या, बड्या घरच्या, बड्या राजकारणी लोकांच्या, बड्या उद्योजकांच्या, बड्या गुत्तेदारांच्या, अशा ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे, अशा बायका नेमक्या जात तरी का होत्या, त्याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. अनेक महिलांशी त्या भागातल्या आमच्या एका खास मित्रानं बातचीत केलेली आहे. आणि आम्ही जेव्हा त्यांना विचारलं की हे नेमकं कारण काय होतं, आमच्या मित्राला नाशिकच्या या संपूर्ण प्रकरणाचा जो सध्या अभ्यास करतोय, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्येच तोही काम करतोय, तेव्हा त्यानं अत्यंत धक्कादायक अशी अनेक कारणं सांगितली आणि ही कारणं आम्ही टिपली. त्यानंतरही त्याच्यावर सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. ती कारणं काय आहे, अत्यंत महत्वाची आहेत. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, धक्का बसेल तुम्हाला, धक्का अक्षरशः, की आपला हा देश स्वातंत्र्यानंतर 75वी अमृत महोत्सव साजरा करतोय. आपला हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, बुद्धिवंताचा महाराष्ट्र, कलावंतांचा महाराष्ट्र कुठं चाललाय, किती रसा तळाला हा आपला हा महाराष्ट्र गेलाय, आपलं हे राज्य गेलेलं आहे. या राज्याची अक्कल, बुद्धिमत्ता, विद्वत्ता, विवेक या सगळ्या गोष्टी गेल्या कुठं, असा प्रश्न पडावा. आणि किती गंभीर परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली आहे. यावर आता या राज्याचं होईल काय भविष्यामध्ये? लोकांची मानसिकता, लोकांची बौद्धिक क्षमता एवढी कशी ढासळलेली आहे, असा प्रश्न पडावा. असं काही महाराष्ट्रामध्ये घडतं आहे. त्यातला या भोंदू बाबाच्या दरबारामध्ये जाणाऱ्या बायकांची जी कारणं आपण बघाल ना, त्या कारणावरून लक्षात येतं की बायका सातत्याने कुठल्या दिशेचा विचार करतायत किंवा त्यांच्या डोक्यावर कशा गोष्टीचा पगडा आहे, या शिकल्या सवरलेल्या मोठ्या घरच्या. तर याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न या माध्यमातून तुम्हालाही होईल. आम्ही तो केलाय. अनेक कारण आहेत. बघा, पहिलं कारण आहे म्हातारपण येऊ नये. म्हणजे मी आता 30-40 वर्षाच्या वयाची जर एखादी बाई असेल तर ती त्या बाबाकडे जाते आणि मला म्हातारपण लवकर नाही आलं पाहिजे, माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या नाही पडल्या पाहिजे, माझे केस नाही पांढरे झाले पाहिजे, मी अशीच आता जशी आहे जवान तशी जवानच राहिली पाहिजे. या कारणासाठी काही बायका या भोंदू बाबाकडे जात होत्या आणि त्यावर काही औषध घेत होत्या. त्या औषध काय असेल आपल्याला माहित नाही, त्या अशोक खरातला माहित असेल. दुसरं अत्यंत महत्वाचं कारण, नवऱ्याच्या अंगामध्ये बळ यावं, ताकद यावी, शक्ती यावी, माझा नवरा असा शक्तिमान व्हावा, असं एक कारण. आणि त्यासाठी आपण महाराज आम्हाला औषध द्या म्हणून जाणाऱ्या बायका सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये होत्या. बघा, आता त्या नवऱ्याच्या अंगात जर बळ यायचं असेल, ताकद यायचं असेल तर त्याच्यावर काही मेडिकलचे उपचार करणं आवश्यक आहे, आयुर्वेदिक उपचार करणं आवश्यक आहे, उत्तम खाणं पिणं त्याचं देणं आवश्यक आहे. या सोडून जर कुठल्या अंगाऱ्यानं, कुठल्या तीर्थप्रसादानं नवऱ्याच्या अंगात बळ कसं येईल? परंतु आमच्या या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या या महिला या नवऱ्याच्या अंगामध्ये बळ यावं यासाठी या भोंदू बाबाकडे जात होत्या. तिसरं कारण आहे कोर्टात अडकलेली नवऱ्याची प्रॉपर्टी मिळावी. आता हे स्वाभाविक कारण आहे.
की कुठल्याही बायकोला असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या नवऱ्याची खूप प्रॉपर्टी कोर्टामध्ये अडकली आहे, ही प्रॉपर्टी आपल्याला मिळाली पाहिजे. त्यासाठी भोंदू बाबाने आपल्याला काहीतरी छुमंतर केलं पाहिजे, मंत्रतंत्र केलं पाहिजे, तांत्रिक मांत्रिक काय युधी असतात त्या केल्या पाहिजेत. ठीक आहे, महिलांचा स्वभाव आहे, आपल्या नवऱ्याला हे धन दौलत मिळाली पाहिजे असं वाटणं हे कारण स्वाभाविक आहे. मी थोडस याला समजू शकतो. चौथं कारण काय आहे बघा, सासू आणि नणंदेच्या जाचातून मुक्ती. माझी सासू खूप खबीस आहे, माझी नणंद खूप खबीस आहे, मला सासू त्रास देते, नणंद सारखं 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 माहेरला येते आणि नणंदेचा पगडा माझ्या घरावर आहे, तो नष्ट झाला पाहिजे. नणंदेला या घराचं तोंड सुद्धा बघू नये असं वाटावं याचं औषध द्या. किंवा सासूला असा गंभीर आजार झाला पाहिजे की तिला बोलताही नाही आलं पाहिजे, तिला लवकर दिसलंही नाही पाहिजे, तिने एका कोपऱ्यात पडून राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचं औषध द्या. म्हणून या बायका या भोंदू बाबाकडे जात होत्या. 6वं कारण आहे, नवऱ्याचा अपघात घडू नये, गाडी चालवतो. स्वाभाविक आहे की एखाद्या महिलेला जर असं वाटलं की माझा नवरा सातत्याने 4 व्हीलर मध्ये प्रवास करतोय, राज्यभर प्रवास करतोय, विमानातून हेलिकॉप्टर मधून प्रवास करतोय, तर त्याचा अपघात होऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे. तर होऊ नये यासाठी काही औषध असेल तर ते भोंदू बाबाकडनं मंत्रतंत्र करून घेत होत्या. नवऱ्यानं जी प्रॉपर्टी मिळवली आहे बघा, आणखीन ऐकले गंभीर आहे, नवऱ्यानं जी प्रॉपर्टी मिळवली, मग तो अधिकारी असेल तर 2 नंबरच्या काय चोऱ्या चपाट्या जर त्याने केल्या असतील, भ्रष्टाचार केला असेल, हप्ते खाल्ले असतील, करोडोची संपत्ती जमवली असेल, तर या संपत्तीला दृष्ट लागू नये किंवा ईडी किंवा सीबीआयचा छापा पडू नये. थोडक्यात अशा पद्धतीसाठी तुम्ही काहीतरी याला बंधन करा म्हणून जाणाऱ्या बायका सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये होत्या. अनेक कारण आहेत बघा, अत्यंत महत्वाची पुढची कारण आहे. पुढचं कारण आहे बघा, नवरा मला सुख देत नाही. कसं गंभीर कारण आहे, नवरा त्या बायकोला सुख देत नाही, नवऱ्यासोबतच ती जाते, नवऱ्याला बाहेर बसवते नाही, सांगते नवऱ्याचं कारण सांगते की हा नवरा मला सुख देत नाही आणि त्यासाठी तुम्ही आता काहीतरी मंत्रतंत्र जादू टोना काय करायचं ते करा आणि या नवऱ्यानं मला सतत सुख दिलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा म्हणून या भोंदू बाबाकडे या सगळ्या महिला जात होत्या. बघा पुढचं काय कारण आहे, 7वं कारण, नवरा दुसऱ्या बाईच्या नादाला लागलेला आहे, त्या बाईचं वाटोळं झालं पाहिजे, तिचा अपघातात वगैरे कुठेतरी मृत्यू झाला पाहिजे आणि माझा नवरा माझ्याकडे आला पाहिजे. बघा हे सुद्धा कारण. ठीक आहे, स्त्रीचा स्वभाव आहे, आपण असं मानू की हे कारण हे स्त्री स्वभावाला जरा थोडस साजिश आहे, तर त्यासाठी सुद्धा मंत्रतंत्र दवा पाणी ज्या काही उष्णोजल वगैरे जे काही आहे ते घेण्यासाठी या बायका जात होत्या. पुढचं बघा, मूल होत नाही म्हणून. आता हे कारण स्वाभाविक आहे, हे एकच कारण नाहीये, पण अशी अनेक कारण आहेत. मी काही कारण आपल्याला सांगितलेत. मूल होत नाही म्हणून भोंदू बाबाकडे जाणाऱ्या बायका या फक्त आजच्या गोष्टीतल्या, या आजच्या अशोक खराच्या बाबतीत नाही, तर अनेक वर्षापासून अशा पद्धतीचे प्रयोग बुवाचे, बाबाचे, औषधाचे, पाण्याचे ते सातत्याने करत आलेले आहेत महाराष्ट्रातल्या बायका. ते काही फारसं नवं नाही. आणि बघा सर्वात शेवटचं कारण, माझ्या सर्व शेजारणीचं, स्पर्धक बायकांचं वाटोळं झालं पाहिजे, यासाठी जर काही छुमंतर औषध पाणी असेल तर द्या. आमची शेजारी फार माजल्यासारखं करते, मी 4 मजले बांधले तर ती 5वा मजला बांधेन म्हणते, तिथंच तिचं काहीतरी झालं पाहिजे, तिचा 4था मजला 5वा मजला होऊच नाही, माझ्यापेक्षा ती कमीच राहिली पाहिजे. माझ्याकडे जर एक गाडी असेल तर तिच्याकडे 4 व्हीलर येऊ नये, ती स्कूटरवर मोटरसायकलवर असली पाहिजे, तिच्यापेक्षा माझा नवरा जास्त संपत्तीवान असला पाहिजे, म्हणून तिच्या घरामध्ये असं काहीतरी काय काळी जादू, पिवळी, हिरवी, लाल जादू करा आणि तिचं वाटोळं होईल असं काहीतरी मंत्र तंत्र जल औषध मला द्या. हे सांगणाऱ्या बायकाची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये होती, प्रचंड प्रमाणामध्ये. आता या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो मित्रांनो, आपण आता थोडं हसलाही असाल, परंतु ह्या गोष्टी हसण्याच्या नाहीत. महाराष्ट्राची बौद्धिक संपदा नेमकी कुठं चाललेली आहे. आणि पुन्हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आपण, संतांचा महाराष्ट्र म्हणतो, ज्ञानोबा तुकोबाचा आपण हा महाराष्ट्र म्हणतो,
त्या महाराष्ट्रामधल्या या सुशिक्षित समजदार शिकलेल्या बायका जर असा प्रकार करत असतील तर एक काय हो, असे शेकडो भोंदू बाबा तयार होतील. एक अशोक खरात तुम्ही आता जेलमध्ये घातलाय, पण उद्या असे शेकडो खरात तयार होतील. कारण जोपर्यंत या महिलांच्या डोक्यामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत खरात होणे काही थांबणार नाही. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा. जितकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.